श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंची उपासना ही अत्यंत फलदायी आणि शीघ्र अनुभूती देणारी मानली जाते. जेव्हा एखादा साधक मनापासून दत्तगुरूंची भक्ती सुरू करतो तेव्हा त्याच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडू लागतात. विशेषतः उपासनेच्या पहिल्या 40 दिवसात, ज्याला आपण एक मंडल म्हणतो, साधकाला अनेक विलक्षण अनुभव येतात. हे बदल केवळ आध्यात्मिक नसून मानसिक आणि भौतिक पातळीवरही स्पष्टपणे जाणवतात. दत्तगुरूंच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होऊन एक नवी दिशा मिळायला सुरुवात होते. आज आपण याच पहिल्या 40 दिवसात घडणाऱ्या 10 विशेष बदलांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हा प्रवास खऱ्या अर्थाने जीवन बदलणारा ठरू शकतो. दत्तगुरूंची उपासना सुरू केल्यावर सर्वात पहिला आणि ठळक बदल म्हणजे मनाला मिळणारी अथांग शांती होय. पहिल्या काही दिवसातच मनातील अनावश्यक विचारांची गर्दी कमी होऊन एक वेगळीच स्थिरता जाणवू लागते. पूर्वी ज्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे चिडचिड किंवा ताण येत असे, त्या गोष्टींचा त्रास आता पूर्णपणे कमी होतो. साधकाचे मन अंतर्मुख होऊन ते सकारात्मक आणि विधायक विचारांकडे अधिक वेगाने आकर्षित होते. दत्तनामाच्या जपाने आजूबाजूला एक अतिशय पवित्र, स्पंदनात्मक आणि शांत ऊर्जा निर्माण होते. जीवनातील प्रत्येक समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक समंजस आणि कमालीचा संयमी बनून जातो. ही अफाट मानसिक शांती पुढील संपूर्ण आध्यात्मिक प्रवासासाठी एक भक्कम पाया म्हणून कायम सोबत करते. आपल्या आजूबाजूला अनेकदा नकारात्मक ऊर्जा असते, जी आपल्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा ठरत असते. दत्तगुरूंच्या उपासनेला सुरुवात करताच ही सर्व नकारात्मकता हळूहळू नष्ट व्हायला लागल्याची प्रचिती येते. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक प्रसन्न, पवित्र आणि खूप उत्साहवर्धक वाटू लागते. अनेकदा साधकाला पहिल्या 40 दिवसात वाईट स्वप्ने पडणे किंवा अनामिक भीती वाटणे पूर्णपणे बंद होते. दत्तगुरूंचे अभेद्य संरक्षक कवच साधकाच्या सभोवताली निर्माण झाल्याची एक सूक्ष्म जाणीव सतत होत राहते. कोणीही आपले काहीही वाईट करू शकणार नाही, हा ठाम आत्मविश्वास मनामध्ये कायमचा रुजू लागतो. अशा प्रकारे बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही प्रकारच्या नकारात्मकतेपासून साधकाला पूर्णपणे मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार जीवनातील अनेक भयंकर अडचणींमागे पितृदोष हे एक अत्यंत प्रमुख कारण असू शकते. दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप असल्याने त्यांची उपासना पितृदोषावर अत्यंत प्रभावी उपाय आहे. पहिल्या 40 दिवसांच्या सलग उपासनेमुळे पूर्वजांना सद्गती मिळून त्यांचा भरघोस आशीर्वाद साधकाला प्राप्त होतो. घरात वारंवार होणारे आजारपण, अचानक होणारे आर्थिक नुकसान किंवा कौटुंबिक कलह हळूहळू कमी होताना दिसतात. अडकलेली अनेक महत्त्वाची आणि जुनी कामे अचानक मार्गी लागल्याचा सुखद अनुभव या काळात येतो. पितरांच्या असंतोषाची जागा आता त्यांच्या पूर्ण कृपेने घेतल्याचे घरातील वातावरणातून स्पष्टपणे जाणवते. दत्तगुरूंच्या चरणी लीन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर असलेले अदृश्य अडथळ्यांचे सावट कायमचे दूर होते. उपासनेच्या या 40 दिवसांच्या काळात साधकाच्या आतून एक अतिशय नवीन आणि दिव्य ऊर्जा प्रवाहित होऊ लागते. स्वतःबद्दल असलेल्या अनावश्यक शंका आणि वर्षानुवर्षांचा न्यूनगंड कुठल्या कुठे पळून जातात. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना वाटणारी अनामिक भीती आता एका अफाट आत्मविश्वासात बदललेली असते. दत्तगुरूंची अदृश्य पण भक्कम सोबत असल्याचा भाव मनाला एक अजब बळ आणि धैर्य मिळवून देतो. निर्णय घेण्याची क्षमता आश्चर्यकारकरित्या सुधारते आणि विचारांमध्ये एक कमालीची अचूक स्पष्टता येते. आपण हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वीपणे पूर्णत्वास नेऊ शकतो अशी पक्की खात्री साधकाला वाटू लागते. हाच दुणावलेला आत्मविश्वास त्याला जीवनातील मोठ्या आणि दैदिप्यमान यशाकडे वेगाने वाटचाल करण्यास मदत करतो. दत्तगुरूंची उपासना खऱ्या अर्थाने फळाला येत आहे याची सर्वात मोठे
आणि साक्षात लक्षण म्हणजे स्वप्नातून मिळणारे संकेत. अनेक साधकांना या 40 दिवसात औदुंबराचे झाड, गाय, श्वान किंवा स्वतः दत्तगुरूंचे दर्शन स्वप्नात होते. हे दृष्टांत म्हणजे केवळ भास नसून प्रत्यक्ष गुरुदेवांनी आपली सेवा मान्य केल्याची ती सर्वात मोठी पावती असते. अनेकदा भविष्यात घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना किंवा अडचणींच्या वेळी योग्य मार्गदर्शनाची दिशा याच स्वप्नातून मिळते. अशा शुभ स्वप्नांमुळे साधकाची दत्तगुरुरायांवरील श्रद्धा अधिक दृढ होते आणि भक्तीला एक नवीन बळ मिळते. कधीकधी साक्षात साधू, संन्यासी किंवा फकीर यांच्या रूपातही देव स्वप्नात येऊन आपला आशीर्वाद देऊन जातात. हे अत्यंत दिव्य अनुभव उपासनेतील गोडी आणि साधकाचे भक्तीमधील सातत्य अनेक पटींनी वाढवून टाकतात. दत्त उपासनेचा प्रभाव केवळ मनावर नाही तर आपल्या भौतिक शरीरावरही अत्यंत सकारात्मक पद्धतीने पडत असतो. दीर्घकाळ सतावणारे छोटे मोठे शारीरिक आजार या पहिल्या 40 दिवसात हळूहळू कमी व्हायला लागतात. शरीरात एक वेगळी दिव्य चेतना, नवीन स्फूर्ती आणि मोठा उत्साह सतत सळसळत असल्याचे जाणवते. उपासनेच्या काळातील सात्विक आहार आणि नामस्मरणामुळे शरीर आतून पूर्णपणे शुद्ध होते आणि व्याधी दूर होतात. रोज सकाळी उठल्यावर जाणवणारा आळस नाहीसा होऊन दिवसभर उत्साहाने काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा मिळते. दत्तगुरूंची अमृतमय कृपादृष्टी साधकाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय समर्थपणे रक्षण करते. यामुळे पूर्वी लागू न पडणाऱ्या औषधोपचारालाही या काळात अत्यंत चांगला आणि लवकर गुण यायला सुरुवात होते. आर्थिक बाबतीत येणाऱ्या मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी दत्तगुरूंची मनोभावे केलेली भक्ती अतिशय फलदायी ठरते. नोकरी किंवा व्यवसायात जर अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून काही मोठी अडचण असेल तर ती दूर व्हायला सुरुवात होते. अडकलेले किंवा बुडीत गेलेले कष्टाचे पैसे अनपेक्षित मार्गाने पुन्हा परत मिळण्याची शक्यता या 40 दिवसात निर्माण होते. उत्पन्नाचे नवनवीन आणि उत्तम मार्ग सापडतात. तसेच आर्थिक नियोजनात एक अतिशय योग्य शिस्त व स्थिरता येते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून किंवा ग्राहकांकडून स्वतःच्या कामाचा योग्य तो सन्मान आणि आर्थिक मोबदला मिळू लागतो. घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो आणि अनावश्यक होणाऱ्या खर्चावर अचानक नियंत्रण मिळवता येते. थोडक्यात सांगायचे तर साधकाच्या भौतिक आणि कौटुंबिक सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व बाजूने अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होते. दत्तगुरू आपल्या खऱ्या भक्ताला कधीही संकटात एकटे सोडत नाहीत. याची प्रत्यक्ष प्रचिती या 40 दिवसात नक्की येते. जर नजीकच्या भविष्यात काही मोठे संकट येणार असेल तर साधकाला त्याची आतून आधीच स्पष्ट चाहूल लागते. आपली इंट्युशन पॉवर किंवा अंतर्ज्ञान इतके विलक्षण वाढते की आपण चुकीच्या आणि घातक निर्णयांपासून आपोआप वाचतो. मोठा अपघात किंवा प्रचंड आर्थिक नुकसानीपासून अगदी थोडक्यात बचाव झाल्याचे चमत्कारिक अनुभव अनेकांना या काळात येतात. जणू काही एखादी अत्यंत प्रभावी अदृश्य शक्ती आपल्याला सतत वाईट गोष्टींपासून दूर खेचत आहे असे पदोपदी वाटते. अगदी योग्य वेळी योग्य माणसांची अचानक मदत मिळून आलेल्या महाभयंकर संकटाचे निवारण अत्यंत सहजतेने होते. दत्तकृपेचे हे अभेद्य संरक्षक कवच साधकाला जीवनाच्या प्रत्येक कठीण वळणावर निर्भयपणे उभे राहण्याची मोठी ताकद देते. कुटुंबामध्ये आणि मित्रमंडळींमध्ये असलेल्या ताणतणावावर दत्त उपासना एखाद्या अमृततुल्य संजीवनीसारखी उत्तम काम करते. घरातील अनावश्यक वादविवाद, मोठे गैरसमज आणि सर्वांची होणारी चिडचिड या काळात आश्चर्यकारकरित्या पूर्णपणे कमी होऊन जाते. साधकाच्या बोलण्यात एक वेगळाच आपुलकीचा गोडवा आणि वागण्यात एक कमालीची दुसऱ्याला जिंकणारी नम्रता यायला लागते.
इतरांना शांतपणे समजून घेण्याची वृत्ती वाढल्यामुळे पूर्वी बिघडलेली आणि दुरावलेली नाती पुन्हा एकदा नव्याने व घट्ट जुळतात. कुटुंबातील सर्वच सदस्यांमध्ये एकमेकांविषयी एकोप्याची आणि एकमेकांना मदत करण्याची, सहकार्याची भावना झपाट्याने वाढीस लागते. आपल्या सभोवतालची सर्वच माणसे आता आपल्याशी अधिक सकारात्मक आणि प्रेमाने प्रतिसाद देऊ लागल्याचे स्पष्ट जाणवते. घरचे संपूर्ण वातावरण एखाद्या पवित्र मंदिरासारखे अत्यंत चैतन्यमय, विलक्षण, शांत आणि सर्वांसाठी अतिशय प्रेमळ बनून जाते. हा 40 दिवसांचा अत्यंत पवित्र काळ साधकाला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मार्गावर भक्कमपणे स्थिर करण्याचे महत्त्वाचे काम करतो. नुसतीच पोकळ आणि दिखाऊ भक्ती न राहता साधकाला नामस्मरणात आणि ध्यानधारणेत खरा आत्मिक आनंद मिळू लागतो. दत्तगुरूंच्या अद्भुत चरित्राबद्दल आणि त्यांच्या महान तत्वज्ञानाबद्दल अधिक सखोल जाणून घेण्याची तीव्र ओढ मनाला सतत लागते. दररोजच्या देवपूजेत मन एकाग्र होते आणि काही काळ का होईना साधक पूर्णपणे उच्च समाधी अवस्थेचा शांत अनुभव घेतो. मनुष्य जन्माचा आणि आयुष्याचा खरा उद्देश काय आहे याचा अंतर्मुख होऊन शोध घेण्याची वृत्ती या काळात अधिक प्रबळ होते. यापुढील संपूर्ण जीवनात साक्षात दत्तगुरूच आपले कायमचे एकमेव मार्गदर्शक असतील हा अढळ आणि अतूट विश्वास मनात निर्माण होतो. एकंदरीत एका सर्वसामान्य माणसाचे खऱ्या आणि निस्सीम दत्तभक्तामध्ये कायमचे रूपांतर होण्याचा हा एक अत्यंत अद्भुत आणि अविस्मरणीय प्रवास असतो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.